नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नॉलेज हब. आणि आज तुम्हाला टायटल बघून कळलंच असेल की आपण बोलणार आहोत प्रतीक्षा यादी. जे विद्यार्थी प्रतीक्षा यादीमध्ये त्यांच्या संदर्भात. कारण काही आजपर्यंतचे जे ॲडमिशन झाले त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा असाल किंवा सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आपण वेळोवेळी वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा जी त्यांची मुलं आहेत वेटिंग लिस्टमध्ये त्यांच्यासाठी अपडेट्स देत आहोत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या नॉलेज हब चॅनलला. तर मित्रांनो, आपण बघू शकता आत्तापर्यंतची जी वेटिंग लिस्टची यादी आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 20,579 विद्यार्थ्यांनी कन्फर्म ॲडमिशन्स केलेले आहेत. अजून देखील हा जो आकडा आहे 20,000चा, त्याचा अर्थ आहे कारण 93 जागा आहेत. तर 93मधून 20,000 जागा तुम्ही मायनस केल्या तर अजून देखील जवळजवळ एक 60,000 जागा किंवा 70,000 जागा ह्या रिकाम्या आहेत. आणि त्याच्यावरती ॲडमिशन्स होणं बाकी आहेत. आणि आता राहिली आहे फक्त आणि फक्त 2च दिवस, उद्याचा आणि परवाचा. ना ऑन ॲन ॲव्हरेज दिवसाला जे आपण आता मंगळवारपासून ॲडमिशन्स होत आहेत, तर सध्या मागच्या 2-3 दिवसात ऑन ॲन ॲव्हरेज 4,000 ते 5,000 विद्यार्थ्यांचं ॲडमिशन्स कन्फर्म होत आहे. तर आपण जर पुढच्या 2 दिवसात अजून 5,000 जरी ॲडमिशन्स कन्फर्म होताना बघितली तर म्हणजे टोटल 10,000, तरी हा आकडा 30,000 किंवा आपण मॅक्सिमम साईडला एक 35,000 पकडू शकतो. जर 31च्या इव्हनिंगपर्यंत 35,000 लोकांनी जर ॲडमिशन कन्फर्म केली तरी देखील ऑलमोस्ट 50,000च्या वरती विद्यार्थ्यांचं प्रतीक्षा यादीमध्ये त्याचे लागण्याचे चान्सेस बनत आहेत. त्यामुळे प्रतीक्षा यादीमध्ये जे पण पालक आहेत त्यांचे होप्स खूप जास्त आहेत. म्हणजे चान्सेस खूप जास्त आहेत. त्यांनी होप्स ठेवायला पाहिजेत. तर आत्ता लेटेस्ट तुम्ही एक बातमी आलेली बघितली असेल ज्याच्यामध्ये लिहिलं होतं की पुण्यातील शाळा RT प्रवेश नाकार. तर ही बातमी ॲक्च्युली आपल्याला ह्याच्याकडे फोकस नाही करायचं, पण मी तरी शॉर्टमध्ये तुम्हाला ही बातमी जी होती ती सांगतो की याच्यामध्ये पुण्यामध्ये खराडी जो एरिया आहे त्याच्यात काही शाळा आहेत 4-5, त्या लोकांनी प्रवेश नाकारला आहे विद्यार्थ्यांचं, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामुळे त्या जेव्हा ते ॲडमिशन घ्यायला गेलं तर त्यांना प्रवेश नाकारला आहे आणि तिथं कारणं दिलीत की हे अजून प्रकरण न्यायालयात आहे, त्यामुळे आम्ही काही प्रवेश देऊ शकत नाही. आणि त्याच्यावरती आता ते पालकांचं देखील काही त्याच्यावरती म्हणजे हे करायचं चालू आहे, त्यांच्यावरती तक्रार करायची प्रोसेस वगैरे. तर ही बातमी आहे, पण ही कलरमध्ये एक जी बातमी आहे तर त्याच्यावर आपण फोकस करूया. RT प्रवेश संत गतीने अतिवृष्टीचा फटका, ही मेन बातमी आहे. ॲक्च्युली बरेचसे पालकं मागच्या आठवड्यात जी अतिवृष्टी झालेली आहे ही बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये झालेली आहेत. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये ही अतिवृष्टी झाल्यामुळे बरेचसे पालक हे ॲडमिशन्स कन्फर्म करू शकले नाही. त्यामुळे देखील हा आकडा थोडासा कमी आहे ॲडमिशन्सचा. पण त्याचबरोबर ह्याच्यात अजूनही काही कारणं आहेत की बरेचसे आता लोकांचे डॉक्युमेंट्स पूर्ण नाही आहेत किंवा बऱ्याचशा लोकांना ॲडमिशन प्रोसेसमध्ये कागदपत्र रिजेक्ट झाले, त्यामुळे हा आकडा कमी आहे. परत काही लोकांनी तर RTकडे पाठच फिरवले की बाबा आता नाही घ्यायचं, हे फारच रेंगाळलं आहे प्रोसेस यावर्षी, तर आम्ही जसं आता आमच्या मुलाचं ॲडमिशन घेतलं आम्ही तिकडेच कंटिन्यू करणार. तर अशी बरीच कारणं आहेत ज्याच्यामुळे ना हा आकडा अजूनही फार कमी आहे. तर वेटिंग लिस्टमध्ये ज्यांची मुले आहेत तर त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे की अजून देखील फार कमी प्रवेश झालेत. आणि जर एक्सटेन्शन जर नाहीच भेटलं तर खूप मोठी आनंदाची बातमी आहे की मग तुमच्या मुलाचे चान्सेस खूप जास्त होत आहेत. जर 2च दिवस असेल आणि जर एक्सटेन्शन नाही भेटलं तर मग खूप चान्सेस वाढत आहेत. पण जर एक्सटेन्शन भेटलं तर ते किती दिवस भेटतं आहे त्याच्यावर परत डिपेंड आहे. आणि त्या परत 31चं एक्सटेन्शन त्यांनी 3 दिवस एक्सटेंड केलं किंवा आठवडाभर केलं तर मग अजून सिलेक्टेड विद्यार्थ्यांचे प्रवेश अपेक्षित आहेत आणि मग तेवढे परत चान्सेस वेटिंग लिस्टवाल्यांचे कमी होत जातील. पण तरी देखील
हा आकडा अजून जे सिलेक्टेड आहेत त्यांचा फार कमी आहे. त्यामुळं जे पण वेटिंग लिस्टमध्ये त्यांच्या होप्स अजूनही खूप हाय आहेत. आणि मी तर म्हणेल जे पण पालकं ज्यांची मुले वेटिंग लिस्ट प्रायोरिटीमध्ये खूप खाली आहेत, जसं 1 नंबर प्रायोरिटी, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, ॲटलीस्ट त्या लोकांनी डॉक्युमेंट्स रेडी करायला काही हरकत नाही. कारण मला वाटतं की पहिली यादी एकदा झाली तर सेकंड राऊंड चालू होईल. सेकंड राऊंडच्या यादीमध्ये तुम्हाला ॲटलीस्ट हे कळेल की सेकंड राऊंडमध्ये किती नंबर लागत आहेत. तर तुमचे लागण्याचे चान्सेस तर खूप हाय आहेत, कारण तुमचा वेटिंग लिस्ट फार क्लोज आहे. तर तुम्ही ॲटलीस्ट तुमची जी पण रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत ते ॲटलीस्ट जमा करून ठेवा. कारण लगेच तुम्हाला एकदा की ही यादी, पहिली यादी यांचे ॲडमिशन संपले की सेकंड राऊंड चालू होतील, आणि सेकंड राऊंड चालू झाला की तुम्हाला SMS पटकन येतील. नाही जरी आला तरी मी तुम्हाला जे पण वेटिंग लिस्टमध्ये काहीही असो तुमचा प्रायोरिटी नंबर, तुम्हाला बुधवारपासून तुमचा प्रायोरिटी नंबर, ॲप्लिकेशन नंबर्स ॲप्लिकेशन वाईज डिटेलमध्ये टाकून चेक करायचं आहे की बाबा आपला प्रायोरिटी नंबर कमी झाला आहे किंवा सिलेक्टेड यादीमध्ये गेला आहे का. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर तुम्हाला ही अपडेट देणारच आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पण तुम्हाला देखील हे चेक करत राहायचं आहे की बाबा आपला प्रायोरिटी नंबर चेंज झाला आहे किंवा सिलेक्टेड यादीमध्ये गेला आहे का. एकदा का हा गेला की तुम्हाला पटकन जाऊन ॲडमिशन घेऊन टाकायचं आहे. तर वेटिंग लिस्टवाल्यांसाठी हीच एक बातमी चांगली आहे की होप्स खूप आहेत, होप अजूनही चांगले आहेत, बऱ्याचशा जागा शिल्लक आहेत. त्यामुळं तुम्ही अपेक्षा करू शकता की आपलं कुठेतरी ॲडमिशन होऊ शकतं. कन्फर्म नाही, पण होऊ शकतं, कारण ॲडमिशन्स फार कमी झाली आहेत आत्तापर्यंत. आणि एक्सटेन्शन जर नाही भेटलं तर ॲडमिशन होण्याची चान्सेस खूप जास्त आहे, पण एक्सटेन्शन पण भेटण्याचे चान्सेस आहेत. पण नाही भेटलं तर हे वेटिंग लिस्टवाल्यांसाठी तरी खूप जास्त होप्स घेऊन येणार आहेत. तर आपण पुढचा व्हिडिओ हा जशी इन्फॉर्मेशन भेटणार की एक्सटेन्शन भेटणार आहे का नाही भेटणार आहे, आपण लगेच व्हिडिओ बनवणार आहे आणि तुम्हाला पॉपअप पण येऊन जाईल की काय होतं आहे, एक्सटेन्शन भेटतं आहे की नाही भेटत आहे. त्याच्यानंतर आपण जर एक्सटेन्शन नाही भेटलं तर त्याच्यावरती परत एक डिस्कशन करणार आहोत की आता पुढची प्रोसेस कशी राहणार आहे वेटिंग लिस्टसाठी, आणि किती चान्सेस आहेत वेटिंग लिस्टवाल्यांचे राऊंड सेकंडमध्ये लागण्याचे, आणि कुठल्या नंबरवाल्यांनी कसं पद्धतीने त्यांचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहेत आणि ॲडमिशन घ्यायचं. हे सगळं आपण पुढची यादी आली किंवा आपल्याकडे बातमी आली की बाबा राऊंड 2 ह्या दिवशी लागणार आहे किंवा वेटिंग लिस्टचे ॲडमिशन ह्या दिवशी कन्फर्म करतायत, आपण पटकन एक व्हिडिओ घेऊन आपल्या सगळ्यांच्या नॉलेजसाठी आपण टाकणार आहोत. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपण लवकरच भेटूयात आणि आशा करूयात की सगळ्याच वेटिंग लिस्टवाल्यांचे नंबर पण कन्फर्म होतील याचं. आणि बघूयात पुढे कसं अजून किती ॲडमिशन्स होत आहेत आणि किती वेटिंग लिस्टवाल्यांसाठी चान्सेस बनत आहेत. धन्यवाद.